शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। व्यापाऱ्यांच्या आग्रहास्तव किसान पतसंस्था आता सांगलीत, 5व्या शाखेचा सांगलीत दिमाखदार शुभारंभ। ग्रामीण भागातील विश्वासार्हतेच्या जोरावर अग्रेसर असलेल्या कुंडल तालुका पलूस येथील किसान नागरी सहकारी पतसंस्थेच्या 5व्या शाखेचा सांगलीतील सराफकट्टा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात शुभारंभ करण्यात आला। सांगली जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष ए.डी. पाटील, संस्थेचे संस्थापक चेअरमन अनिल लाड आणि उपाध्यक्ष सारंग माने यांच्या हस्ते फीत कापून या नूतन शाखेचे भव्य उद्घाटन संपन्न झाले। या प्रसंगी बोलताना संस्थापक चेअरमन अनिल लाड यांनी सांगितलं की संस्थेच्या स्वच्छ आणि पारदर्शक कारभारामुळेच व्यापारी वर्गाकडून सांगली शाखा सुरू करण्याची सातत्याने मागणी होत होती। ग्रामीण भागातून सांगली शहरात आलेल्या सामान्य माणसांच्या आणि व्यापाऱ्यांच्या आर्थिक हिताची जपणूक करण्यासाठीच सराफकट्टा येथे ही 5वी शाखा सुरू करण्यात आली असून जास्तीत जास्त नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी या शाखेच्या माध्यमातून आपले आर्थिक व्यवहार सुरू करावेत, असे आवाहन त्यांनी केलं। या सोहळ्याला जिल्हा परिषदेचे डेप्युटी इंजिनियर NP कोरे, मोहनराव पवार, पोलीस अधिकारी सुनील कदम, प्रशांत लाड, ॲग्रिकल्चर ऑफिसर मुकुंद लाड, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी विक्रांत लाड, अरविंद वाघमोडे, सुहास मनोळकर, मजूर फेडरेशनचे संचालक जयसिंग पाटील, सतीश पाटील, आनंदराव जाधव, दीपक कारंडे आणि मुरलीधर कदम यांच्यासह महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे सचिव संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती। यासोबतच किसान पतसंस्था व खाशीबाई ॲग्रो फार्मर संस्थेचे सर्व आजी माजी संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता।